हॅलो डिअर स्टुडंट्स, तर बाळांनो तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक क्वेश्चन पाहायला मिळतो ज्यामध्ये तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते ज्यावेळेला रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले असतात रिअल अँड इक्वल. तर आपल्याला माहिती आहे बाळांनो, ज्यावेळेला रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन हे जर रिअल अँड इक्वल असतील तर आपण b² - 4ac ची व्हॅल्यू 0 घेऊ शकतो. याच्यावरचा क्वेश्चन पाहायचा झाला तर क्वेश्चन कशा पद्धतीने येतो तर आपल्याला म्हणतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसं इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलाय 3y² + ky + 12 = 0 आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील बाळांनो रिअल अँड इक्वल. अशा वेळेला हा क्वेश्चन आला तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा तर सर्वात पहिले आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनला बाळांनो स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर करून एबीसी च्या व्हॅल्यूज डिफाइन करणार. तर ए ची व्हॅल्यू होते बाळांनो ए ची व्हॅल्यू होते बाळांनो 3, बी ची व्हॅल्यू होते बाळांनो k आणि सी ची व्हॅल्यू होते बाळांनो 12. आणि त्यानंतर जर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रिअल अँड इक्वल असतील तर आपण b² - 4ac ची व्हॅल्यू घेऊ शकतो बाळांनो 0 आणि इथे जर मी b ची व्हॅल्यू ठेवली तर k चा होईल स्क्वेअर -4 ॲज इट इज. a ची व्हॅल्यू 3 आणि c ची व्हॅल्यू 12. याला सॉल्व्ह केल्यानंतर 4 × 3 × 12 तर वी आर गोइंग टू गेट ॲज k² - 144 = 0. आता k² - 144 = 0 याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण 144 ला लिहू शकतो बाळांनो बाळाचा स्क्वेअर. त्यानंतर इथे a + b a - b चा एक्सपान्शनचा फॉर्म्युला म्हणजेच a² - b² = a + b a - b जर आपण वापरलं आणि त्याला जर सॉल्व्ह केलं तर बाळांनो k च्या ज्या व्हॅल्यूज येतात ते येतात ±12. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन रिअल अँड इक्वल असतील तर b² - 4ac ची व्हॅल्यू 0 घेऊन बाळांनो आपण आपली रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ k फाइंड आउट करू शकतो. थँक्यू सो मच.